पूर्व कांग्रेस विधायक दिलीप कुमार सानंदा के नेतृत्व में शुरू जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा 61वें दिन खामगांव पहुंची, जहां यूसीएन न्यूज के प्रतिनिधि फहीम देशमुख ने पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा से खास बातचीत की। खामगांव विधानसभा क्षेत्र के नागरिकों की समस्याओं को जानने और उनका तुरंत समाधान करने तथा नागरिकों को परिवर्तन की धारा में लाने के लिए पूर्व कांग्रेस विधायक दिलीप कुमार सानंदा के नेतृत्व में जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा शुरू की गई है। 80 दिनों तक चलने वाली इस संकल्प यात्रा के 61वें दिन विधानसभा क्षेत्र के तिव्हान, सांगवा, आलसना गाँव में पहुंचकर यूसीएन ने पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा से खास बातचीत की। इस मौके पर सानंदा ने कई मुद्दों पर अपना रुख साफ किया और कहा कि लोग बदलाव के लिए तैयार हैं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आता मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। यामध्ये महाविकास आघाडी ठिकठिकाणी विविध जनयात्रा काढून मतदारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची जनसंवाद संकल्प परिवर्तन यात्रेला मागील 2 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे। आज या यात्रेचा 61वा दिवस आहे। आपल्यासोबत स्वतः सानंदाजी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, आपण आपल्याला 61वा दिवस आहे, काय भावना आहेत जनसामान्याच्या आणि आपल्या काय मागण्या आहेत? जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्या गावामध्ये काय सुरू आहे, मागील 10 वर्षामध्ये स्थानिक आमदारांनी तुम्हाला काय दिलं, कशा प्रकारची कामं झाली, किती वेळा त्यांनी व्हिजिट दिल्या, तुम्हाला पैसे मिळाले नाही मिळाले, याबाबत चर्चा आम्ही करतो। त्यांच्या समस्या लिहून घेतो। त्यांच्या समस्या लिहून गेल्यानंतर निश्चित रूपाने त्यांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत। ग्रामसेवक येत नाही, कामं होत नाही, चेक आम्हाला मिळत नाही, आम्ही घरकुलाचे पैसे आम्हाला मिळत नाही, वीज जाते, आमचा जो आहे डीपी जळाल्यानंतर लोक ती डीपी दिली जात नाही, म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे। त्यांनी आता लाडकी बहीण योजना सुरू केली, लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना फटका बसला। आता त्यांना असं वाटतं की 1500 रुपये देऊन या योजनेचा फायदा घ्यायचा असं त्यांना वाटतं आहे। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही। उलट महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या 1500चे 3000 रुपये या ठिकाणी केले जाईल, अशा प्रकारची घोषणा देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी केलेली आहे। इस विधानसभा चुनाव में दिलीप कुमार सानंदा खड़े नहीं होंगे, ऐसी चर्चाएं जोरों से शुरू थी। इस बारे में जब सानंदा से पूछा गया तो उन्होंने इस पर अपनी स्थिति स्पष्ट करते हुए दर्शाया कि वह चुनाव लड़ने के लिए तैयार हैं और वह जीतेंगे भी। आमदार साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यूसीएनकडे अनेक प्रश्न आलेले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण मागील 5 वर्षापासून या विधानसभा मतदारसंघामध्ये मेहनत घेत आहे, पक्षवाढीसाठी काम करत आहे, मात्र आपण पक्षासाठी लढणार का ही भूमिका स्पष्ट केली नाही। आज यूसीएनच्या माध्यमाने आपण स्पष्ट करा, आपण 100% ना पक्षाकडे अर्ज केलेला आहे, पक्षाकडे अर्ज केलेला आहे। पक्ष तिकीट दिलं तर 1001% लढू, प्रश्नच नाही। आणि तुम्ही बघितलं मागच्याही वेळेस 2014मध्ये मी मोदीजी आल्यानंतर मी 3600 मताने पराभूत झालो। 3600 मतं जर मला मिळाली असती तर मी निवडून आलो असतो। पक्षासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे। याही वेळेस तिकीट मागितलेलं, सर्वांनी मागितलेलं, ज्याला पक्षश्रेष्ठी तिकीट देतील त्याचं काम 1001% आम्ही तन धनाने करू और तो उम्मीदवार निश्चित रूप से निवडून येईल। लोकसभा चुनाव के समय दिलीप कुमार सानंदा ने पार्टियों को पत्र लिखकर आग्रह किया था कि पार्टी प्रकाश आंबेडकर को महाविकास आघाड़ी में शामिल करे। चूंकि अब विधानसभा चुनाव नजदीक है तो जब उनसे वंचित की भूमिका के बारे में पूछा गया तो उन्होंने कहा कि जब जरूरत पड़ेगी तो एडवोकेट बाला साहेब आंबेडकर के लिए अपना नाम वो वापस ले लेंगे। प्रकाश आंबेडकरांनी आपली उमेदवार काही घोषित केलेले आहेत, आपले त्यांचे फार जवळचे संबंध आहेत। अशा वेळेस आपण पुन्हा मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस सारखं यावेळेस काही पक्षाला त्यांच्यासोबत युती करण्यासाठी काही पत्रव्यवहार करणार का, मागणी करणार का? 100% बाळासाहेब आमच्या मनामध्ये 1999 मध्ये ते माझ्यासोबत होते, म्हणून मला निवडून आणण्यामध्ये बाळासाहेबाचा सिंहाचा वाटा आहे, ते आपण उपकार विसरू शकत नाही। त्या माध्यमातून बाळासाहेबाला मी नेहमीच सांगतो, बाळासाहेब आपलं एवढं मोठं परिवार आहे, एवढं मोठं नाव आहे, आपण भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांचे नातू आहेत, त्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत फार मोठ्या पदावर गेला पाहिजे होता। आपल्या मताचं विभाजन होतं म्हणून आपण सत्तेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। 2 वेळा काँग्रेससोबत होते तेव्हा आपण खासदार झालात, काँग्रेसच्या सोबत नव्हते तेव्हा आपणही खासदार झाला आणि त्याचा फायदा, मतांचा फायदा तो विरोधी माणसाला होतो। त्यांनाही ते समजलेलं आहे।
परंतु काही काँग्रेसचा इगो, काही इतर लोकांचा इगो, त्या माध्यमातून आघाडी होऊ शकत नाही. राहिला खामगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न, तर मला पूर्ण आत्मविश्वास आहे बाळासाहेबांच्या माध्यमातून बाळासाहेबांची जी जनता आहे, विशेष वंचित बहुजन आघाडीचे सर्व बांधव, त्यांनाही कळलेलं आहे आपल्या सत्तेमध्ये आपल्याला जायचं आहे. आपल्या मतदानाचा जर विभाजन झालं तर जातीय शक्ती या ठिकाणी निर्माण होते, विरोधाला त्याचा फायदा होतो. पण त्यांनाही माहीत आहे. मी हेच म्हटलं, वंचित आघाडीचा उमेदवार त्यांनी दिला, तो निवडून येत असेल तर मी त्यांना पाठिंबा देईल. परंतु या ठिकाणी बाळासाहेबांनी आमदार केले, जिल्हा परिषद सदस्य केले, हे केले, ते पराभूत झाले तर काय बाळासाहेबांना सोडून गेले. अशा लोकांना पण मतदान करणार आहात का? ठीक आहे, पक्ष आहे म्हणून ठीक आहे, मोठी हिंमत आहे, सर्व आहे, पक्षाचं ऐकलं पाहिजे. परंतु सामान्य कार्यकर्त्यांचं काय? सामान्य कार्यकर्ता केव्हा सत्तेमध्ये जाईल, केव्हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल, केव्हा नगर परिषदचा अध्यक्ष होईल, केव्हा आमदार होईल? जर त्यांनी योग्य उमेदवार बाळासाहेब दिला तर मी मागे होईल, त्या वंचित आघाडीच्या उमेदवाराला मी पाठिंबा देईल. नक्कीच हे होते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, ज्यांनी यावेळेस स्पष्ट केलं की मी लढण्यासाठी तयार आहे. पक्षाने जर उमेदवारी दिली तर नक्कीच यावेळेस निवडणूक लढणार आहेत. कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा.